काल अहमदाबाद जिथे जी विमान घटना घडली त्या जिथे जी घटना घडली त्याच कॉलेजमध्ये अकोल्याची एक विद्यार्थिनी ऐश्वर्या म्हणून तिथे शिकत होती. त्या घटनेनंतर ती अति सुखरूप आहे, पण तिचा परिवार आपल्यासोबत आहे. तिचे सर मला सांगाल तुमची मुलगी त्या ठिकाणी शिकत होती, नेमकं ती कुठल्या वर्षाला होती आणि तिची सध्या काय परिस्थिती? ती DM ऑन्कोपॅथॉलॉजी करत होती. सेकंड इयर तिचं चालू आहे. GCRI म्हणून इन्स्टिट्यूट आहे आणि तिला राहायला जे हॉस्टेल होतं ते हा जे हादसा झाला हाच हॉस्टेल होता. ती सध्या कशी आहे? सुखरूप आहे? तिला पुढे मार लागला? नेमकं तिने काय सांगितलं तुम्हाला? हा इन्सिडेंट झाला तेव्हा ती हॉस्टेलवरच होती. तिचा 5th फ्लोअरचाच हे होतं, टॉप फ्लोअर. तर हादसा झाल्यामुळे ती त्यावेळेला ती झोपलेली होती. तर आवाजामुळं हे सर्व याच्यामुळे ती उठली आणि तिनं जाऊन बाल्कनीमध्ये जाऊन पाहिलं तर तिला काही लक्षात नाही आलं की बा एवढं म्हणजे पूर्ण अंधार आणि काळपट पूर्ण धुवा काय चालू आहे, आजूबाजूची बिल्डिंग नाही दिसून राहिली, काहीतरी झालं. तर ती वापस आत येऊन तिला ठसका वगैरे लागला. तिनं समोरचं दार उघडायला गेली तर एकदम फायर जे आहे ते तिच्या रूममध्ये एंटर घेतलं एकदम फास्ट. तर नंतर ती घाबरली की काहीतरी झालेलं आहे आणि तिला मग सुधारलं काहीतरी. तेव्हा कृपण तिला लक्षात आलं की बा आपण काहीतरी हे करून तिनं ब्लँकेट घेतलं तिच्या अंगावर, तिला स्वतःला पूर्ण व्रॅप केलं आणि ती 5व्या मजल्यावरून ती उतरत उतरत खाली आली. आणि खाली आल्यावर पण हे सर्व असं झालेलं, सर्व फायरचे तुकडे इकडे तिकडे सर्व पडलेले. ती कंपाऊंड वॉल पळत गेली. ते कंपाऊंड वॉल पण जे आहे चढणं एवढं शक्य नव्हतं, पण तिनं कोशिश केली. 2-3दा खाली पडली. 6 फुटाची कंपाऊंड वॉल होती, त्याच्यावर तार फेन्सिंग. मग तार वार हातात आले, मग तिनं धरून ते कसं तरी वर चढली. नंतर त्या बाजूच्या साईडला तिनं छलांग मारली. ते सुखरूप पोहोचली. तुमचं आता काल झाले, आता सध्या कसं बोलणं झालेलं आहे तुमचं नेमकं, तुम्ही केव्हा तिथे जाणार आहे? आम्ही सध्या निघून राहिलो. ती सुखरूप आहे. व्हिडिओ कॉलवर आमचं बोलणं झालं, म्हणूनच आम्ही आरामशीर जाऊन राहिलो. नाही तर काल आम्ही निघण्याच्या याच्यातच होतो. फ्लाईट्स पण कॅन्सल झाले होते. जलगाव ते जे अहमदाबादचे होते तिथे एअरड्रोमवर त्यांनी सर्व फ्लाईट्सच कॅन्सल केले होते. मग नंतर व्हिडिओ कॉलनं बोलून मग आमचे रिलेटिव्ह वगैरे पोहोचले. तर आम्ही मग डिसाईड केलं की बाबा तिचं आता पूर्ण सामान पण इथून न्यायचं आहे, कारण की हॉस्टेल तर पूर्ण जळून खाक झालेलं आहे. तर आता थोडंसं आम्ही निघून राहिलो. ते ऐश्वर्याचे बाबा, तिची आई बी सोबत आहे. मला सांगाल काल जी घटना झाली तुम्हाला माहित पडलं, नेमकं तुम्ही काय सांगाल? तिचं बोलणं तिच्यासोबत झालं? तिच्यासोबत बोलणं झालं. ती खूप घाबरलेली होती, पण इकडे न्यूज तुम्ही ऐकणार म्हणून आणि त्याच्यामुळे तिने इमर्जन्सीमध्ये आम्हाला फोन केला की मी म्हणजे सुखरूप आहे, मी तिथनं निघाली म्हणून. म्हणजे त्या बिल्डिंगमधनं निघाली आणि मी सुखरूप आहे. पण ते उतरताना सगळं तिला खूप त्रास झाला. तिचे पाय वगैरे जळले आणि चढताना 2-3दा खाली पडली. तर बॉडीला काफी मार आहे. आता ती ठीक आहे. पण ते होते ऐश्वर्याची आई. अकोल्यातली जी ऐश्वर्या तोष्णीवाल ही मुलगी त्या ठिकाणी शिकवत होती आणि त्या अपघातावेळेस त्या इमारतमध्ये होती. भलतेवर देव तिचा जीव वाचलेला आहे आणि आज ती सुखरूप आहे, पण तिचा परिवार जो आहे तिला भेटायला जाणार आज निघणार आहे. गणेश सोनवणे, TV9 मराठी, अकोला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.